जिंकून मुजरा केला. अशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती नाथिवार मानाचा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांना या विशाल पाटीलचा जय शिवराय. सो गेम प्ले करूया. पहिली मॅच आजच्या दिवसामधली. भरपूर मी तर म्हणेन गेल्या सातत्याने 2 दिवसामध्ये चांगलं क्रिकेट एन्जॉय केलं. आजच्या दिवसाच्या शेड्यूलला देखील आपण सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला अर्थातच वन ऑफ द लेजंड प्लेअर केजू मुंडे. फर्स्ट ओव्हरमध्ये आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतो. फील्ड सेटअप बघू शकता. एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक पॉईंटला फिल्डर, एक थर्ड मॅन, एक फाईन लेग, एक तुम्हाला मिड ऑनला फिल्डर, त्यानंतर एक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस बॉल, मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, बट नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो. बघा अशा गोष्टी जेव्हा एखादा गोलंदाज असतो त्याच्याकडे प्रचंड गती असते ना, त्याचा फुलटॉस बॉल मारणं देखील तितकंसं कठीण असतं आणि ते दरम्यान तुम्हाला इथं पाहायला मिळालं. पहिला बॉल फुलटॉस होता. कदाचित विचार केला तर या बॉलवर एखादा मोठा फटका यायला हवा होता, पण फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. पहिल्या बॉलवर मी तर म्हणे थोडीशी चुकीची लाईन पाहायला मिळाली, बट हरकत नाही. एक मोठा खेळाडू आहे जे 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. तुम्हाला एक लॉंग ऑफला फिल्डर, त्यानंतर एक काऊ कॉर्नर रिजनला एक फिल्डर उपस्थित आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल, यावेळेस शफल क्रॉसून ऑनसाईडला खेळायचा होता. बीट झाले विकेट किपर. ही मिस्टेक बघा, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 22च्या माध्यमातून 4 धावा असतील. बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन नव्हता. या गोष्टी देखील मित्रांनो क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि नक्कीच 4 धावा इथनं मिळाल्यात नशिबाच्या. आणि माझी उपसरपंच भरोडी आमचे सन्माननीय गंगारामजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मान ऑफ द मॅचसाठी गिफ्ट हॅम्पर्स स्पॉन्सर झाले. सो नक्कीच दादांचं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करेन. यावेळेस देखील बघा लाईन यावेळेस चांगली आहे. लास्ट बॉलवर देखील लाईन चांगली होती, बट कुठे ना कुठे विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली. फक्त एक सिंगल लेग बायच्या माध्यमातून या बॉलवर कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुठे ना कुठे पहिला बॉल फुलटॉस आला, बट त्यानंतर आपल्याला केजू मुंडे इथनं कमबॅक करताना दिसले मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने एक मी तर म्हणेन चुकीचा गेम प्लॅन पाहायला मिळतो. शफल क्रॉसून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. आपण एक वेगवान गोलंदाज आपल्या समोर आहे. कुठे ना कुठे सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, यावेळेस बघा ऑन द राईसचा फटका, कव्हरला फिल्डर आहे आणि इथनं बघा थोडंसं चुकीचं कलेक्शन राहिलं. कदाचित रनआउटची संधी देखील झाली असती. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मध्ये ना आता स्कोअर कार्ड बॉल जाऊन पोहोचला 7 वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू 5 ओव्हरची मॅच. जर आपण 5 ओव्हरच्या अनुषंगाने विचार केला, टीम आगासांसमोर कमीत कमी मी तर म्हणेन 50पेक्षा जास्त धावा इथं टीम अंजुरी क्रिकेट संघाला बनवाव्या लागतील. कारण समोरची टीम आहे तिच्याकडे एक मी तर म्हणेन क्वालिटी बॅटिंग लाईनअप आहे. सो हिला इथनं नक्की चॅलेंज जरी करायचे असेल 50पेक्षा जास्त धावा. इथनं शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, पूल करायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आला, भरपूर चांगली लाईन. पहिला बॉल फुलटॉस पडला, बट त्यानंतर आपल्याला कमबॅक करताना दिसले गोलंदाज केजू मुंडे. आणि हेच मी तर म्हणेन एखाद्या मोठ्या गोलंदाजाची निशाणी आहे. एक मिस्टेक जरी घडली तर त्या मिस्टेकचा तितकासा विचार करत नाही. त्यापुढे माझ्याकडे जवळ अजून काय बाकी आहे आणि मी काय करू शकतो हे इथनं दाखवले केजू मुंडेने. भरपूर चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल, यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. इथनं देखील एज लागली आहे आणि बघा शॉर्ट टर्मॅन रिजनला पुन्हा एकदा मिसफिल्ड. सातत्याने या चुका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घडताना दिसल्या. एक आपण बॉल बघितला होता शफलून ऑनसाईडला खेळण्याचा बॅट्समनने प्रयत्न केला. विकेट किपर बीट झाले. कदाचित तो बॉल पकडला असता तर 4 धाबा तिथे देखील वाचले असते. इथे देखील मी म्हणे बॉल पकडला असते, इथे देखील रन्स वाचले असते. हे जे छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत ना मित्रांनो, ते भरपूर महत्त्वाचे असतात. आता पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 9 वर. जर फिल्डिंगचा दर्जा चांगला राहिला असता फर्स्ट ओव्हरमध्ये तर कदाचित मी म्हणेन 3 ते 4 रन्स कमी झाल्या असत्या. बट हरकत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात. कोणतीही विकेट आतापर्यंत गेलेली नाही. अजून देखील येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि विनंती असेल की फिल्डिंग लावून घ्या टीम आगासन, कारण बघा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तुम्ही टीम मिटिंग करू शकता. 9 बनल्यात. अजून देखील 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरच्या अनुषंगाने आपण विचार केला येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कमीत कमी मी म्हणतोय की 40पेक्षा जास्त धावा बनणं गरजेचं असेल.
आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विराज आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. केजू मुंडेने भरपूर चांगली गोलंदाजी केली. मिसफील्ड जर नसती झाली तर भरपूर चांगले षटक होतं. दुसरं पॉवर प्लेचं षटक अजून देखील ओपनिंग पेअर मैदानाच्या आपण बघू शकतोय. ओपनिंगला आले होते कल्पेश आणि त्याच्या समेत दर्पण. विराज इथनं पहिलाच बॉल शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन पंच केलं. ऑन साईडला बॉल बघा. इथनं 2 फिल्डरसाठी चांगली चेस. फिल्डर येतील बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत या बॉलवर तब्बल कंप्लीट केल्या जातील. धावा 2 आणि स्कोअर कार्ड आता 11वर जाऊन पोहोचला. या सकाळच्या सत्रामध्ये आपण मॅच पाहतोय. टीम अंजूर आपल्याला आगासन सोबत खेळताना दिसते. एक कल्याण डोंबिवली विभागामधला एक नामांकित संघ म्हणजे अर्थातच आगासन आणि आपल्याला भिवंडी विभागामधली अंजूर इथनं या स्पर्धेमध्ये खेळताना दिसते. दोन्ही टीम्स मित्रांमध्ये चांगल्या आहेत. बट इथं नक्कीच अपेक्षा करूया आपल्याला या मॅचच्या माध्यमातून भरपूर चांगले क्रिकेट अनुभवायला मिळेल. आणि या दरम्यान शुभ आगमन झाला. नक्कीच आमचे या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच सन्माननीय विष्णुदादा पाटील साहेबांना देखील शुभागमन असतो. त्यांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. इथनं लास्ट बॉल आपण बघितला. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट केलेला फटका होता. त्याच्यावर 2 धावा कंप्लीट झाल्यात. कुठे ना कुठे पहिल्या बॉलवर थोडीशी खराब लाईन पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस बॅटची बॉटम एज लागली आणि बॉल फायनली रिजनला जातो. फिल्डर बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत देखील या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाते. सातत्याने लास्ट ओव्हरमध्ये देखील आपण बघितला मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न तर झाले. बट एकही मी तर म्हणेन जो अटेम्प्ट केले ना ते एकही मी तर म्हणेन अटेम्प्ट सक्सेसफुल नाही झाला. एकही मोठा फटका आपल्याला येताना दिसला नाही. त्याचा महत्त्वाचं कारण काय राहिलं की प्रॉपर लाईन अँड लेंथवर इथनं गोलंदाजी होती आहे. आणि याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण जेव्हा लाईन चांगली असते ना त्या लाईनच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं कठीण असतं. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट फटका केला तर यावेळेस फटका चांगला. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस तर सुरू आहे. बट बॉल जिंकेल. फिल्डर हरतील. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला दमदार चौकार 4 धावा. भरपूर मी तर म्हणेन लवकर पीक केली. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केले. 4 धाबा इथनं आल्यात. आणि अशाच बॅटिंगची मित्रांनो गरज आहे. जर तुम्ही मेरिटनुसार खेळलाल ना तर बॅटिंग देखील तितकीशी कधी कधी सोपी वाटते. बट तुम्ही कधी कधी अक्रॉस द लाईन जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करताना तेव्हा एखादा जो चांगला बॉल ज्याच्यावर मोठा फटका यायला पाहिजे ना तो देखील तुम्ही मिस करता. बट यावेळेस मी तर म्हणेन संयमी आणि चांगले क्रिकेट पाहायला मिळालं. 4 धाबा या बॉलवर आल्यात आणि अशाच बॅटिंगची गरज आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. थोडासा मी तर म्हणेन लेझी क्रिकेट पाहायला मिळेल. कारण बॉल हवेमध्ये होता. संधी तर होती. जरा वेगाने गेले असते विकेट कीपर तर कॅचची संधी होती. बट या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. कारण क्रिकेट मित्रांनो बघा तुम्हाला कधी कधी तुम्हाला 50% चान्सेस देखील 100मध्ये कन्वर्ट करावे लागतात. अशा ज्या कॅचेस असतात ना त्या पकडण्याचा प्रयत्न तरी तुम्ही करायला पाहिजे. इथनं प्रयत्न कोणताही झाला नाही. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाते आहे. आज स्कोर कार्ड आता तब्बल जाऊन पोहोचला आहे 17वर. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. या वेळेस देखील लोवर फुल टॉस बॉल आहे लॉंग ऑन रिजनला. जोपर्यंत बॉल कलेक्ट केला जाईल यावेळेस देखील एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. सध्याच्या घडीला संयमी आणि शांत क्रिकेट पाहायला मिळतो. तरी स्कोर कार्ड आपण जर बघितला ना तर आता 18वर जाऊन पोहोचला आहे. असं आपण म्हणू शकत नाही की खराब सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ सुरू आहे आणि 18 धाबा धाव कव्हर आहेत. कोणती विकेट गेली नाही. तब्बल 10 विकेट्स आता त्यामध्ये आहेत. अजून देखील मी विचार करतो की चांगली बॅटिंग जर येणाऱ्या षटकामध्ये मोठे फटके आले. इथनं बघा लाईन भरपूर चांगली. बॅट्समनला फॉलो केलं बघितलं होतं की भरपूर शफल झालेत आणि वाईड यॉर्करचा उपयोग केला गेला गोलंदाजच्या माध्यमातून आणि हा डॉट बॉल असेल आणि 2 षटकांचा खेळ. थोडं फास्ट केला मित्रांनो. आणि नक्कीच आमचे मंडप डेकोरेटरला विनंती असेल की ज्या ज्या लाईट्स ऑन आहेत मित्र प्लीज बंद कर. कारण ग्राउंडमध्ये थोडासा अडथळा येतो. सो नेक्स्ट मॅचसाठी आपण इन्व्हाइट करू. आपल्याला खेळताना दिसेल टीम वराल देवी ताडाली आणि श्री गणेश बरोडी बी. म्हणजे अर्थातच तुम्हाला या स्पर्धेची आयोजक टीम इथनं खेळताना दिसेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. विनंती असेल की अवघ्या 25 मिनिटांमध्ये 5 षटके कंप्लीट करायची आहेत. ती मागास लक्षात ठेवा एक गोष्ट. तब्बल 2 षटकांचा विचार केला. स्कोर कार्ड आहे 18.
जर विचार केला आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या अनुमानाने, तर 18 धाबा इतक्या खराबही नाही आहेत, बट कुठे ना कुठे गिअर अप करावा लागेल. 3 षटकांचा अंतिम खेळ इथनं बाकी आहे. इथनं सेकंड स्पेलमध्ये आपल्याला गोलंदाज केजू मुंडे पुन्हा एकदा अटॅकवर दिसतील. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी मिसफील नसती झाली तर मी तर म्हणे भरपूर चांगली गोलंदाजी केजू मुंडेने केली होती. या ओव्हरमध्ये हा गोलंदाज देखील आपल्याला कमबॅक करताना दिसेल. मोठ्या फटक्यांची इथनं गरज आहे. 18 धाबा 2 षटकांमध्ये बनतात. केजू मुंडे राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल अपील. लेग बायचा इशारा आलाय. लगेच आम्ही अंपायरच्या डिसिजनसाठी वेट करू. रन नाहीये. लगेच आम्ही अंपायरच्या डिसिजनसाठी वेट करतो. आय थिंक बॅट्समन ॲक्शन कोणतीही नव्हती झाली म्हणून हा डॉट बॉलचा इशारा. डॉट बॉल आहे. काय क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक बॉलवर रिॲक्ट करावं लागते, ॲक्शन करावे लागते, तेव्हा जाऊन तुम्ही त्या बॉलवर रन्स घेऊ शकता. या बॉलवर जर विचार केला बॅट्समन ते कोणताही रिॲक्शन नव्हता, म्हणजे हा डॉट बॉल आहे. भरपूर चांगली अंपायरिंग आमचे ऋषी देसाई सर आणि जतीन भोयाल सर तुम्हाला या मॅचमध्ये अंपायरिंग करताना दिसतात. चला विनंती असेल सातत्याने थोडं फास्ट केला. पॉवर प्लेचे षटक कंप्लीट झाले त्यानंतर आपण फील्ड ओपन पाहू शकता. जी 4 फिल्डर 30 सर्कलमध्ये तुम्हाला एक कबर तांदा पॉईंट, एक थर्मार आणि एक फाईन लेगला फिल्डर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा. मिस टायमिंग. कव्हरचे फिल्डर सज्ज आहेत. टीपला जाईल एक झेल आणि संपेल तर पहिल्या बॅट्समनचा खेळ लागणार. हा पहिला झटका टीम मंजूर क्रिकेट संघाला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला आई माझी बैसली गो या मन पाडाला मला आई माझी बैसली गो या मन पाडाला मला ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. थँक्यू डीजे. ऑफ स्टंपवर बॉल होता, खेचू मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने इथं विकेट गेली आहे. कुठे ना कुठे कोणतीही टायमिंग कोणतीही प्लेसमेंट आपल्याला त्या दरम्यान स्ट्रोकच्या मागे पाहायला मिळालं नाही. आणि आपण उल्लेख करतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतात तेव्हा गरजेचं काय असतं म्हणजे तुमचा प्रॉपर शॉट सिलेक्शन, तुमचा फुटवर्क आणि तुमची बॉलवर नजर. पुढचा बॉल हे मुंडे. यावेळेस बघा सन्मान दिलाय, कारण बॅट्समनला देखील माहिती आहे की हा महत्त्वाचा गोलंदाज आहे. इथनं या गोलंदाजासमोर जर अटॅक करायला गेलं, विकेट्स गेले तर कुठे ना कुठे जो आता आपण विचार केला लास्ट बॉलवरच विकेट गेली आहे. अगोदरच मोठे फटके येत नाही आहेत. प्रेशर आता बॅटिंग लाईनअपवर, कारण स्कोर कार्ड फक्त आहे 19. या ओव्हरमध्ये फक्त एकच रन आली आहे. अजून देखील येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठे ना कुठे जर मिसफिल्डचा जर आपण विचार केला, मिसफिल्ड नसती झाली ना तर टीम अंजुर क्रिकेट संघ भरपूर आपल्याला मागे दिसली असती. पुढचा बॉल. यावेळेस देखील बघा शफल होऊन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील डॉट बॉल आला आणि दबाव आता बॅटिंग लाईनअपवर, कारण बघा या ओव्हरमध्ये तब्बल 2 डॉट बॉल, 1 बॉलवर विकेट आणि 1 सिंगल आली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी या सेकंड स्पेलमध्ये देखील केजू मोंडे इथं आपल्या टीमसाठी करतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे, एक पार्टनरशिपची गरज आहे. एक पॉझिटिव्ह अप्रोचने जर क्रिकेट इथं दाखवला टीम अंजुरने तरी मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. पुढचा बॉल. यावेळेस देखील बघा बॅटची एज लागली आहे. पॉईंट रिजनला फिल्डर उपस्थित आहेत. मिसफिल्ड बघा, जिथनं फक्त एक सिंगल जायला हवी होती तिथनं तब्बल 2 धाबा खर्च केला. सातत्याने मी म्हणेन या इनिंगमध्ये 4 ते 5 धाबा एक्स्ट्रा दिल्यात मिसफिल्डच्या जोरावर टीम आगासनने. मित्रांनो या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक एक सिंगल रन देखील मॅचला कलटण्यासाठी भरपूर असते. कधी कधी जे छोटे छोटे मोमेंट्स आहेत ना ते मॅचला चेंज करतात. या अनुषंगाने कुठे ना कुठे फिल्डिंगवर थोडासा फोकस करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील तब्बल 2 धाबा गेल्यात आणि टीम मंजूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून विचार केला तर रन्स येणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून याव्या. पुढचा बॉल. यावेळेस देखील बघा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॉल आउटफील्डमध्ये कार्पेटच्या साहाय्याने स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, वेगाने आलेत आणि थ्रो अतिशय खराब. बघा बॅट्समन भरपूर लांब होते. थोडासा मी तर म्हणेन थांबून देखील थ्रो केला असता तर रनआउटची संधी झाली असती. आणि नक्कीच 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला म्हणजे अर्थात ड्रिंक्स ब्रेक आपण वळूया आमच्या डीजे मास्टरांकडे, घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू.
मध्ये आतापर्यंत दिसते, पण अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मी म्हणतोय की 20 ते 25 धावा जरी आल्या तर एक फायटिंग टोटल असू शकतो, कारण सकाळच्या सत्रामध्ये चेसिंग भरपूर कठीण असते. कुठे ना कुठे गोलंदाजांना थोडासा ॲडव्हान्टेज असतो, पण त्या ॲडव्हान्टेजचा फायदा देखील घेण्यासाठी कमीत कमी मी म्हणेन 40पेक्षा जास्त तरी धावा बनणं गरजेचं आहे. आता आपण विचार केला 3 षटकांचा पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं, केजू मेंढेच्या तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा गेल्या, त्याच्यामध्ये देखील एक मिसफिल्डचा चौकार होता. त्यानंतर आपल्याला अजून मिसफिल्ड पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विराज आपल्याला गोलंदाजी करताना दिसले, त्या ओव्हरमध्ये देखील 9 धावा गेल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केजू मुंडे यांनी केली, तब्बल फक्त 5 धावा खर्च केल्या. इन लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये आणि लॉंगॉनच्या फिल्डरसाठी चेज आहे आणि मिसफिल्ड पुन्हा एकदा बघा. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चुका करतात आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण नेहमी म्हणतो चुकीला माफी नाही आहे. ऑलवेज यू डू अ मिस्टेक, ऑलवेज पे द प्राइज. 4 धावा मिळतील. बघा ओव्हर पिच बॉल होता आणि भरपूर चांगला स्ट्रोक इथनं बॅट्समन पण आपल्याला खेळताना दिसेल ना. या बॅटिंगची गरज देखील, आता मोठे फटके खेळणं आवश्यक आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि यावेळेस देखील मोठी चेज असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. थ्रो चांगला आहे, कलेक्शन देखील तितकंच चांगलं आणि रनआउटच्या माध्यमातून अजून एक इथनं झटका लागणार आहे. तब्बल लागणार हा दुसरा झटका टीम अंजुर क्रिकेट संघासाठी बॅट्समन अक्षयच्या स्वरूपामध्ये. त्या बॉलवर चौकार आला, बट त्यानंतर इथं दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न झाला आणि त्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट गेली आहे. क्रमांक 4 वर इथं न्यू बॅट्समन आपल्याला इंटर होताना दिसतील, जयेश आलेत. आणि बघा आता तब्बल इथनं विचार केला आपण 10 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड तब्बल आता आहे तब्बल 28. 10 बॉलमध्ये कमीत कमी मी तर म्हणेन 15पेक्षा जास्त धावा. फाईट जरी करायची असेल ना टीम आघासांसोबत तर मी म्हणेन 40पेक्षा जास्तचा मी तर म्हणे विचार करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस शफल क्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फाईन लेगला फिल्डर सज्ज आहेत. अजून एक इथं धक्का बसणार आहे. आता म्हणावं लागेल टीम अंजीर क्रिकेट संघ बॅकफुटला, कारण हा तिसरा झटका लागतोय. बॅट्समन दर्पण जे कुठे ना कुठे चांगली बॅटिंग करत होते, पण त्यांची देखील इथं विकेट गेली आहे. लागणार हा तब्बल तिसरा झटका. बघा इथं शफल क्रॉस होऊन हुक करायचा होता, टॉपेज लागली आणि फाईन लेगला फिल्डर सज्ज होते. कोणतीही मिस्टेक झाली नाही आणि कुठे ना कुठे या सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर मिसफिल्ड देखील भरपूर बघितला, बट कॅचिंग देखील चांगली पाहायला मिळाली. आणि मित्रांनो काय असतं की तुमच्याकडे बॅटिंग चांगली आहे, तुमच्याकडे बॉलिंग चांगली आहे, बट कदाचित तुमची फिल्डिंग खराब होत असेल ना, तो कधी कधी एक मायनस पॉईंट ठरवून जातो. कारण या इनिंगचा विचार केला तर मिसफिल्डच्या जोरावर मी तर म्हणेन कमीत कमी 7 ते 8 रन एक्स्ट्रा दिलेत. पुढचा बॉल यावेळेस देखील फुलटॉस बॉल आहे. आणि बघा जेव्हा दबावामध्ये एखादा बॅट्समन असतो ना, तेव्हा फुलटॉस बॉल देखील सिंगलमध्ये कन्वर्ट होतो. या गोष्टी असतात. कारण बघा स्टार्ट विचार केला 2 षटकामध्ये कोणती विकेट गेली नव्हती. त्यानंतर केजू मुंडे अटॅकला आले, एक महत्त्वाची विकेट काढली. त्यानंतर आपण बघितलं फक्त 5 धावा त्या ओव्हरमध्ये गेल्या. या ओव्हरची सुरुवात भरपूर चांगल्या पद्धतीने केली होती बॅट्समन दर्पणने. पहिल्या बरोबर चौकार आला, पण त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून एक विकेट गेली. त्यानंतर दर्पणने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्या अनुषंगाने देखील विकेट गेली. आणि सातत्याने मी तर म्हणेन लास्ट 2 ओव्हरचा जर लेखाजोखा बघितला आपण, विकेट सातत्याने गेलेत आणि दबावामध्ये आपल्याला टीम मंजूर दिसली. पुढचा बॉल यावेळेस जे की शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट या बॉलवर देखील नाही आहे. मिड विकेटचे फिल्डर भरपूर चांगली फिल्डिंग राहिली आणि फक्त एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाते. सातत्याने बघा ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट सेट केली आहे ना कॅप्टनने, त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते आणि हे देखील गरजेचं आहे. कारण एखादा गोलंदाज जर प्रॉपर फील्ड प्लेसमेंटनुसार गोलंदाजी करत असेल ना, तर मोठे फटके खेळणे देखील तितकंसं कठीण होऊन जातं. आणि तेच आपल्याला पाहायला मिळलं. जे फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, तुम्हाला एक मिड विकेटला फिल्डर आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा कव्हर. आणि बघा यावेळेस डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये फटका, लॉंग ऑनला फिल्डर सज्ज आहेत. आणि दुसऱ्या धाब्याचा धोकादायक प्रयत्न केला जातोय आणि कलेक्शन चुकीचं राहिलं. 2 धाबा कंप्लीट
आणि बॅट्समन देखील विचार करताय, कारण मोठे फटके येत नाही आहेत. कुठे ना कुठे सिंगल आणि डबलची इम्पॉर्टन्स इथनं वाढत चालली आहे. या बॉलवर देखील 2 धावा कंप्लीट आणि 4 षटकांचा खेळ देखील झाला कंप्लीट. तब्बल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 32 वर. अजून देखील येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठे ना कुठे टीम मंजूरच्या कॅप्टन म्हटले होते की आम्ही 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, बट त्या प्रयत्नांना मी तर म्हणेन चुकीचं ठरवलं गोलंदाजांनी, स्पेशली केजू मुंडे. त्यानंतर आपण या ओव्हरमध्ये ओमकारची गोलंदाजी बघितली, त्यानंतर विराजने देखील चांगली गोलंदाजी केली. आणि हेच असतं मित्रांनो, काय असतं, तुम्ही जो डिसिजन घेता तो कधी योग्य आणि अयोग्य नसतो. त्याच्यावर तुम्ही जेव्हा मेहनत करता ना, तेव्हा तुमच्या मेहनतीनुसार तो योग्य आहे की अयोग्य ते ठरलं जातं. पण सध्याच्या घडीला जर विचार केला आपण टीम आगासांच्या माध्यमातून जो गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला की आम्ही 50पेक्षा कमी धावांपर्यंत रोखू, आणि तो डिसिजन मी तर म्हणेन खरा ठरला आहे. कारण 4 ओव्हरमध्ये फक्त 32 गेल्यात. अजून देखील येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. इथनं जर येणाऱ्या 6 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके नाही आले ना, तर कुठे ना कुठे टीम अंजूर क्रिकेट संघ निराश असेल. कारण टीम आगासांजवळ देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अंतिम ओव्हरमध्ये आता आपल्याला गोलंदाजी करताना गोलंदाज नागराज इथनं दिसतील. 4 ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी झाली, पण या अंतिम ओव्हरमध्ये देखील कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल या अंतिम ओव्हरमधला, पहिल्याच बॉल लोवर फुलटॉस बॉल. इथनं कव्हर रिजनला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि बघा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला, बट इथनं बघा त्या अनुषंगाने अजून एक रनआउटच्या माध्यमातून विकेट गेली आहे. तब्बल चौथ्या बॅट्समनला देखील इथनं वापस जावं लागेल. बघा 4 विकेट्स गेलेत. कुठे ना कुठे जर आपण विचार केला 2 षटकांमध्ये 18 धावा होत्या, कोणताही विकेट गेला नव्हता. असं वाटलं होतं की 10 विकेट्स हातामध्ये असताना कुठे ना कुठे चांगली बॅटिंग इथनं केली जाईल, बट कमबॅक करताना आपल्याला टीम आगासन दिसली. भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने प्रॉपर लाईन अँड लेंथवर गोलंदाजी झाली. दबाव बॅटिंग लाईनअपवर पडला आणि त्या दबावामध्ये कुठे ना कुठे खेळ दाखवता आला नाही टीम अंजूरला. अजून देखील विचार केला या ओव्हरमध्ये तब्बल एकच बॉल झाला, म्हणजे 5 बॉल अजून देखील बाकी आहेत. स्कोर कार्ड तब्बल आता 33 वर जाऊन पोहोचेल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये मी म्हणतो की 2 जरी मोठे फटके आले तर एक सन्मानजनक टोटल इथनं उभा केला जाऊ शकतोय. आणि टीम अजून देखील 5 बॉल बाकी आहेत. इथनं आता राऊंड द विकेटने आलेत. यावेळेस देखील बघावं, लाईन बघावी लागेल. लाईन चांगली आहे. डॉट बॉल आलाय, प्रेशर आता बॅटिंग लाईनअपवर. बघा हेच असतं मित्रांनो, जेव्हा एखादा गोलंदाज ना जो प्लॅन बनवतो त्याला परफेक्ट एक्झिक्यूट करतो ना, तेव्हा बॅटिंग करताना भरपूर त्रास होतो. कधी कधी मोठे फटके येत नाही. आणि तेच इथं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ऑल ओव्हर इनिंगचा जर आपण विचार केला तर फक्त 2 चौकार आले ते, आणि एक 22च्या माध्यमातून चौकार आलाय, म्हणजे मोठे फटके आलेच नाही. बघा यावेळेस देखील लाईन चांगली आहे. डॉट बॉल आलाय, यॉर्कर. आणि सातत्याने आपण बघितलं लास्ट बॉलवर टो क्रशर, त्यानंतर हा तुम्हाला फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. या बॉलवर देखील मोठा फटका नाही आहे. हा देखील डॉट बॉल आला आहे. कुठे ना कुठे फर्स्ट बॅटिंग करतात, बट बॅटिंग ज्या प्रकारे करायला हवी होती, कारण जसं मी उल्लेख केला होता की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप टीम आगासांकडे, तुम्हाला कमीत कमी 50 तरी धावा बनवायच्या होत्या. बघा दर्जेदार गोलंदाजी, बँग ऑन टार्गेट. सातत्याने बघा ज्या प्रकारे अनुषंगाने गोलंदाजी करायचा प्रयत्न होतो त्या प्रकारे गोलंदाजी होते. सातत्याने बघा प्रॉपर लाईन अँड लेंथ इथनं सातत्याने आपल्याला हा तिसरा यॉर्कर पाहायला मिळतो. मित्रांनो बघा यॉर्कर टाकायला जेव्हा एखादा गोलंदाज जातो ना, तेव्हा मार्जिन ऑफ एरर भरपूर कमी असतो. कारण थोडीशी मिस्टेक घडली तर कधी यॉर्करचा फुलटॉस होतो, कधी यॉर्करचा ओव्हरपिच बॉल पडतो. पण इथनं प्रत्येक बॉल तुम्हाला प्रॉपर लाईनवर पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. आतापर्यंत विचार केला या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल
यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा बट कोणताही प्रॉपर कनेक्शन नाही. बॉल आउटफील्डमध्ये जातो, फिल्डर येथील बॉल कलेक्ट करतील. थ्रो थोडासा खराब राहिला. रनआउटची संधी बनली असती बट थ्रो थोडासा खराब आला. आणि या अनुषंगाने या बॉलवर देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता विचार केला पण अंतिम बॉल बाकी असेल. 37 धावा इथनं धावफलकावर आहेत. मोठे फटके फक्त विचार केला तर आलेच नाही. 2 चौकार आले बट सातत्याने उल्लेख करू आपण की गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. ज्या प्रकारे प्लान्स बनवले कॅप्टनने की या अनुषंगाने गोलंदाजी करायला हवी आहे, गोलंदाजी त्याच अनुषंगाने झाली. यावेळेस देखील लोअर फुल टॉस बॉल कव्हर रिजनला फिल्डर उपस्थित आहे. फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल आणि आता स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचला आहे 38वर. म्हणजे आपण विचार केला तर कॅप्टन म्हटले होते की आम्ही 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू बट बनल्यात 38. आता 39 धावा डिफेंड करायच्यात अगेन्स्ट टीम आगासन. सर इन्व्हाइट करेन नेक्स्ट मॅचसाठी टीम वरालदेवी ताडाली आणि श्री गणेश बरोडी बी. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने या टॉस बॉक्समध्ये. इथनं टार्गेट आहे फक्त 39 धावांचा. तरी अपेक्षा करूया भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि इथं नक्कीच मी घेतो एक छोटासा ब्रेक बट तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा. स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती व स्वर्गीय आत्माराम आप्पा स्मृती चषक जशीच सेकंड इनिंग स्टार्ट होईल, कोण जिंकेल कोण हरेल आजच्या दिवसातील या पहिल्या मॅचमध्ये विजयाचा झेंडा इथनं कोणती टीम आपल्याला फडकवताना दिसेल, ती टीम असेल का आगासन की ती टीम असेल अंजूर, आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये. मी इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्समध्ये. सातत्याने गेल्या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये माझ्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये तर अर्थातच सेकंड इनिंगसाठी मी इन्व्हाइट करतोय सुनीलजी शेलके सर यांना. थँक्यू. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरिकाय दातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीश परमात्मा पांडुरंगाला वंदन करूया मित्रांनो. आणि आजच्या दिवसात समालोचनाला आपण सुरुवात करूया. खरं तर पहिलं सत्र या सामन्याचं पूर्ण झालंय. ओमसाई ढाबा अंजूर वर्सेस आगासन या दोन संघादरम्यान ही पहिली लढत मित्रांनो आजच्या दिवसात आपण एन्जॉय करत आहोत. पहिल्या सत्रामध्ये निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आपण 38 लागलेल्या पाहिल्या आणि 39 धावांचा टार्गेट इथे मात्र 7.80च्या धावगतीने चेस करावं लागेल. यानंतर आगासन संघाला आपण या अगोदरच्या सत्रामध्ये पाहिलं की केजू नावाचा गोलंदाज आहे, अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिलेली आपण पाहिली. 2 षटकांचा निश्चितच मारा त्याने केल्या आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 14 धावा तिकडे मात्र खर्च केल्या. एक गडी बाद करण्यामध्ये निश्चितच तो तिथे सफल ठरला. आणि या अप्रतिम गोलंदाजी दरम्यान राहिली होती सर्व गोलंदाजांची. आपण सर्वांचा विचार केला तर निश्चितच डबल फिगरमध्ये एकही गोलंदाजाने ते मात्र धाव खर्च केली नाही. आणि हे खरं निश्चितच श्रेय आहे या निश्चित पहिल्या डावामध्ये 38 धावांपर्यंत फक्त आणि फक्त समोरच्या ओमसाई ढाबा अंजूर या संघाला या संघानं रोखलेलं आहे. 38 धावा धावपलकावर आहेत. 39 धावांचं साधं सोपं अशा पद्धतीचं लक्ष्य निश्चितच आपण म्हणू शकतो. परंतु सकाळचा निश्चितच हे सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये खूप साऱ्या रन्स इथे मात्र करता येत नाही, बनवता येत नाही. आणि त्या अनुषंगाने या फाईटमध्ये कुठेतरी आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचं बॅटल पाहायला मिळेल का, हा खरं तर एक यक्ष प्रश्न आहे. हसरी अशा पद्धतीची सकाळ आहे. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि या सकाळच्या वातावरणामध्ये प्रसन्नता मित्रांनो आपल्याला इथे मात्र जाणवते. या गोल मैदानाच्या सभोवती आपण पाहिलं तर निश्चितच गर्द अशा पद्धतीची झाडी आहे. वृक्षबल्ली अमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. आणि निश्चितच असं हे वातावरण पाहिल्यानंतर ती फुलराणी नावाच्या कवितेतील 1-2 ओळी निश्चितच आठवतात. हिरवे हिरवे गारगाळीचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आणि आपण मित्रांनो या सामन्याला इथे मात्र सुरुवात करणार आहोत. क्रमांक 1 चा गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवर रेडी असेल. पहिला चेंडू आहे, फुलटॉस आहे आणि इथे मात्र कोणत्याही पद्धतीने प्रत्युत्तर देताना इथे मात्र फलंदाज पाहायला मिळाले नाही. दरम्यान रिव्ह्यू केला आहे. हाईट फॅक्टर इथे मात्र विचारात घेतला जाईल. विनंती असेल, हेमंत शेट्टी सर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे, तर आपण इथे मात्र शहानिशा करायची आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेला. अप्पर वेस्ट हाईटसाठी भीमरसाठीचा रिव्ह्यू ते मात्र घेतला गेलेला आहे. गेली 3 दिवस चांगल्या पद्धतीने कामगिरी GTCच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांनी केल्या. ट्रान्सपरन्सी आहे, क्लिअर क्वालिटी आहे, क्लिअर पिक्चर क्वालिटी जिला आपण म्हणू शकतो. आणि हा पहिला चेंडू नो बॉल इथे मात्र घोषित केला गेलेला आहे. पहिला चेंडू नो आहे. 1 धाव दरम्यान इथे मात्र अंकित केली जाईल. आणि सुदैवाने एखादा मोठा फटका दरम्यान तिकडे आला नव्हता. एखादा मोठा फटका आला असता तर इथे मात्र अधिक वेगळी परिस्थिती आपण पाहिली असती. सागर तयार असतील या बेस. ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे. फक्त आणि फक्त फ्लिक केले. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि 1 धाव इथेही अंकित केली जाईल. 2 धावा धावपलकावर याचबरोबर लागल्या जातील. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना खरं तर 7.80 ची सरासरी इथे मात्र ठेवायची आहे. सकाळचं सत्र आहे, सरासरी तितकी कठीण नाही, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं आणि म्हणून क्रिकेट कधी कोणता रंग दाखवेल खरं तर हे आपल्याला कोणाला माहीत नसतं. पाहायचंय गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सागर कोणत्या विचारांती यानंतर हा चेंडू फेकतायत. इथेही फुलटॉस आहे. कसा बसा प्रतिकार इथे मात्र करताना फलंदाज पाहायला मिळाला. पंचांचा एक हात समांतर असेल आणि हाही चेंडू इथे मात्र नो घोषित केला गेलेला आहे. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल आणि निश्चितच या इनिंगमध्ये आपण पाहिले या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 चेंडू सातत्याने बीमर इथे मात्र फेकले गेलेले आहेत. धावपलकावर आपण धावा पाहिल्या तर निश्चितच 4 असतील. कर्णधाराला आता वेगळा विचार करावा लागेल, वेगळ्या पर्यायाचा खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल. पहिलं षटक असताना पहिलं षटक हाताळताना सकाळच्या सत्रामध्ये तुमचा जर सकाळी सराव झालेला नसेल तर ह्या गोष्टींना निश्चितच या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. बॉडी पूर्णपणे खुललेली नसते आणि अशा वेळेस विथ दी ग्रेट कंट्रोल गोलंदाजी करणं खरं तर फार कठीण असतं. परंतु या अगोदरच्या सत्रामध्ये आपण ती गोलंदाजी निश्चितच पाहिली. अतिशय भेदक मारा टिच्चून गोलंदाजी करताना हे गोलंदाज आपण पाहिले, ज्यामध्ये केजूने 2 षटकं हाताळली. विराज असेल, ओंकार असेल, नागराज असेल, या सर्वांनी खरं तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त 39 धावांचं आव्हान असताना गोलंदाज कुठेतरी बॅकफुटला जाताना आपण पाहिले. इनफॅक्ट सागर नावाचा गोलंदाज आहे, फक्त आणि फक्त 3 चेंडू त्याने फेकले आणि त्यातील 2 चेंडू नो होते. आताचा हा चेंडू रिले गोलंदाज आपण पाहू शकता, अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे आणि हा चेंडू फ्री हिट असेल. याचं गांभीर्य निश्चितच असू द्यायचं आहे. गोलंदाज तयार अक्षय. इथे मोठा फटका खेळायचा आहे. ब्लाइंड स्ट्रोक आहे. चेंडू पडल्यानंतर सबमरीन राहतो, खाली राहतो, कोणत्या पद्धतीची उसळी इकडे मात्र जनरेट होत नाही. गोलंदाजाचा रनअप निश्चितच आपण पाहिला तर तो फार मोठा नाही आहे आणि 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. फक्त आणि फक्त निश्चितच दिशा दिली जाते, समोर ठेवला जातो चेंडूला. कोणत्याही पद्धतीने हरकत चेंडूमध्ये पाहायला मिळाली नव्हती. यावेळेस कसा चेंडू टाकणार गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. याही वेळेस फलंदाजाकडे कोणतं उत्तर नाही. खरं तर करण आणि त्यांच्या साथीने निल्सन नावाचे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आणि याही वेळेस करणकडे कोणतं उत्तर नव्हतं आणि दोन्ही चेंडू अप्रतिमरित्या इथे मात्र हाताळल्या गेलेले आहेत गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. अशीच गोलंदाजी कुठेतरी या सामन्यामध्ये घेऊन येईल ती अंजूर संघाला. होम साईड हवा अंजूर संघ इथे मात्र खेळताना पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे बदल आली ते पाहायला मिळते. पाहायचंय इनफिल्ड इथे मात्र भेदता येते का. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. लॉंग ऑन वरून अगदी लॉंग ऑफ पर्यंतचा प्रवास त्यांनी चांगल्या पद्धतीने केला आणि ह्या चेंडूला निश्चितच इनसाइड दी बाउंड्री लाईन अडवण्यामध्ये सक्सेसफुल ठरला. हा क्षेत्ररक्षक त्याचं कौतुक करावं लागेल. 6 धावा यावेळेस धावपलकावर असतील. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा इकडे मात्र तो वाचवतोय आणि कॉन्ट्रीब्युशन हे प्रत्येक डिपार्टमेंटमधून आलं पाहिजे तर तरच तुमचं क्रिकेट निश्चितच भरत असतं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे असं म्हटलं जातं आणि 11 जे खेळाडू खेळत असतात त्या प्रत्येकाने काय ना काहीतरी योगदान खरं तर दिलं पाहिजे. यावेळेस सबमरीन आहे. टॅप केलं. इकडे मात्र क्षेत्ररक्षण तितकं चांगलं होत नाही. 1 धाव घेण्याची मुभा आहे आणि ती धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. कव्हर्स रिजनमध्ये मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही. कदाचित क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर धावबाची संधी तिकडे मात्र निर्माण झाली असती. 7 धावा यावेळेस या धावपलकावर लागलेले आपण पाहू शकाल. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर
आहे. पाहिजे पहिल्या षटकामध्ये रिले गोलंदाज आहे अक्षय. एका षटकासाठी 2 गोलंदाज खरं तर इथे मात्र वापरावे लागलेले आहेत. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करतील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल फलंदाज निल्सन. यावेळेचा चेंडू ही चेंडू अप्रतिम आहे. निश्चितच अशा पद्धतीची गोलंदाजी करणं खरं तर इथे मात्र क्रमप्राप्त आहे आणि अशी गोलंदाजी कुठे ना कुठे झाली तर आणि तरच या सामन्यामध्ये चोरस कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 गोलंदाजांनी मिळून कंप्लीट केलं आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त दिल्या 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी राहिले. मला असं वाटतं एक गोलंदाज जरी गोलंदाजी करत असेल, बॉलिंग करत असेल पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तरी बऱ्याचदा अशा पद्धतीने धावफलक उभारलेला आपण पाहू शकत नाही. मोठा फटका एकही आला नाही. इन्स्पाइट ऑफ बॉल 2 नो बॉल्स, 2 नो बॉल केली तरी एकही मोठा फटका इथे मात्र आला नाही आणि क्रेडिट असेल हे श्रेय निश्चितच या गोलंदाजांना जातं असं म्हणायला हरकत नाही. सागर याने 2 नो बॉल हाताळले परंतु एकाही चेंडूवर मोठा फटका तिकडे आला नव्हता आणि त्यानंतर अक्षयाचं कौतुक करावं लागेल. 3 डॉट चेंडू इथे मात्र त्याच्या या 5 चेंडूंमध्ये त्याने हाताळली आणि फक्त 3 धावा दिल्या. एकंदरीत हे रिले षटक संपतंय. 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मित्रांनो आगासन हा संघ आपण पाहतोय. क्रमांक 2 ची गोलंदाजी घेऊन लोढा एंड कडून नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार असेल. साहिल नावाचा गोलंदाज आहे. पाहायचंय ऐल तीरावरून पहिल्या तीरावर आपल्या संघाला तो घेऊन जातोय का आणि साहिल याचं कामच ते असतं. पाहायचंय यावेळेस गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीचं स्किल इथे मात्र तो अडॅप्ट करून त्याचं प्रदर्शन करतोय. तुमच्याकडे पोटेन्शियल असणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ते पोटेन्शियल निश्चितच परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करणं हे त्याहीपेक्षा वेगळं असतं. यावेळेस तयार असतील क्रमांक 2 च्या षटकासाठी साहिल. हा चेंडू अप्रतिम चेंडू आहे. उजव्या एष्टीच्या अगदी बाहेर. कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची लाईन इथे मात्र वापरली जाते ती लाईन वापरताना साहिल नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. हे आतापर्यंत 3 गोलंदाज माझ्या डोळ्यासमोर इथे मात्र आलेले आहेत आणि तिन्ही गोलंदाजांनी भरधाव वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न नंदूजी इथे मात्र केला नाही. अचूकतेवर भर देण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातो आणि अचूकता कोणत्याही क्षेत्रामध्ये असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे प्रिसिजन असलं पाहिजे. गोलंदाज याही वेळेस पुन्हा एकदा तयार असतील साहिल. इथे फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिले. पाहायचंय इनफिल्डच्या डोक्यावरून डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. चांगली कामगिरी राहिली. एक पूर्ण दुसरीसाठी निघालेत. फेकी स्क्वेअर येते. काहीसा ड्रामा नाट्यमय क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जो क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतो खरं तर तो चांगली फेकी करताना आपण पाहत नाहीत. 2 धावा दरम्यान आल्या धावफलकावर. धावफलक 2 ने वाढत असताना 9 पर्यंत जाऊन इथे मात्र पोहोचलाय. दुसरं सत्र मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं ज्या सत्रामध्ये अगासन सारखा मोठा संघ इथे मात्र फलंदाजी करतो. अजूनही मोठा फटका एकही येऊ दिला नाही. हे खरं कौतुक असेल या गोलंदाजांचं. आतापर्यंत मला असं वाटतं 8 चेंडूचा काही संपलाय आणि 8 चेंडूंच्या अंती फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती कदाचित दुसऱ्या सत्रामध्ये तशीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते का आणि असं जर राहिलं तर या सामन्यामध्ये रंग निश्चितच निर्माण होईल. रंगतदार अवस्थेत हा सामना जाईल हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज नाही. साहिल तयार. इथे अतिरिक्त बाहेर इथे मात्र हा चेंडू हाताळला गेलेला आहे. उजव्या एष्टीच्या काहीसा बाहेर नाही तर खूप बाहेर आहे. पंचांकडे कोणत्याही पद्धतीने इथे मात्र शंका नव्हती. पंच वळले आमच्याकडे आणि हा चेंडू निश्चितच वाईड इथे मात्र घोषित केला जातो. धावफलकावर धावा या एका धावेबरोबरच 10 लागलेले असतील. 10 का दम धावफलकावर आपण पाहतोय. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकरची आठवण दरम्यान मित्र आपल्याला होते. गोलंदाज तयार असतील साहिल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे फुलटॉस आहे. समोर खेळून काढलाय. पाहायचे क्षेत्ररक्षक. यस व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग बाय द फिल्डर. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेस धावबाची संधी आहे का. यावेळेस जे केलं होतं त्यावर पाणी फेरलं गेलं. एसटी रक्षकाने जर चांगल्या पद्धतीने कलेक्शन केलं असतं तर कदाचित इथे मात्र करण याला धावबाद होऊन परतावं लागलं असतं. दरम्यान आपण पाहिल्या या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावफलक 2 ने वाढलेलं असताना 12 पर्यंत जाऊन पोहोचलेलं धावफलक आपण पाहू शकता. एक वाईड चेंडू इथे मात्र आला. आतापर्यंत 2 नो आणि 1 वाईड इथे मात्र अतिरिक्त धावा या गोलंदाजाने दिलेले आहेत. गोलंदाज तयार. इथेही फुलटॉस आहे. दिशा दिली. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतो. याही वेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे पाहिला तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे काही चेंडूंवर आणि अगोदर आपण पाहिलं तर निश्चितच एसटी रक्षकाकडून चूक झाली नाही तर करण नावाचा फलंदाज इथे मात्र धावबाच्या रूपाने बाद होऊ शकला असता. खरं तर ह्या हाफ चान्सेस आहेत
त्या तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. या पद्धतीने निश्चितच 39 धावांचं लक्ष आहे आणि इतका मोठा संघ तुमच्या समोर आहे. गोलंदाज साहिल तयार असेल. इथेही उजव्या एष्टेच्या बाहेर ठेवला जातो. ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी क्षेत्ररक्षण निश्चितच गचा दर्जाचं होतंय, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण यावेळेस झालं. आणि फिल्डरची साथ फार महत्वाची असते. गोलंदाजाचं जर मॉरल तुम्हाला बूस्ट करायचं असेल, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं हे क्रमप्राप्त आहे. आणि तरच त्या पद्धतीने गोलंदाज कुठेतरी फॉर्म मध्ये येऊ शकतो. 15 धाबा यावेळेस धावपलकावर लागलेले आहेत. साहिल पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. On his bowling mark, Sahil is getting ready this time to batsman Nielsen. इथेही समोर ठेवला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बिग हिट आहे. पाहायचंय झेल इथे मात्र झाला नाही. प्रयत्नांना जर निश्चितच गुण द्यायचे असते तर या प्रयत्नाला 10 पैकी 10 गुण कोणीही दिले असते. अप्रतिम प्रयत्न राहिला. व्हॉट अँड ग्रेट एफर्ट बाय द फिल्डर. अप्रतिम प्रयत्न. परंतु निश्चितच यावेळेस जे क्रिकेट तुम्ही मित्रांनो खेळता, इतकी मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी ती मात्र मिळते. आणि त्यावेळेस या जे हाफ चान्सेस आहेत निश्चितच त्यांना स्वतःला झोकून यावेळेस इथे मात्र या हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. अशा पद्धतीचे झेल घेणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. कारण तुमच्याकडे निश्चितच फक्त आणि फक्त 39 धाबा आहेत आणि 39 धाबा रोखण्यासाठी तब्बल 5 षटकं निश्चितच तुम्हाला इकडे मात्र फेकणं क्रमप्राप्त आहे, क्रमबद्ध आहे. आणि अशा वेळेस अशा पद्धतीचे झेल घेणं फार गरजेचं आहे. 2 षटकांचा काही संपतो. विनंती आहे ओम साई ढाबा अंजूर संघ टीम मीटिंग आपण इथे यानंतर अवॉइड करायचे. लगेच तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात आपल्याकडून व्हावी खरं तर ही अपेक्षा आहे. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यासाठी 25 मिनिटांचा कालावधी मित्रांनो इथे मात्र दिला जातोय. क्रिकेट बदलतं आणि बदलत्या क्रिकेटमध्ये निश्चितच त्याचा आपण भाग होणं, आपण त्याचं पाईक होणं निश्चितच गरजेचं आहे. रूल्स आणि रेग्युलेशन्स मध्ये एखादी गोष्ट असते, मर्यादित असते, बंदिस्त असते. खरं तर या मैदानाचा आपण विचार केला तर बंदिस्त अशा पद्धतीचं मैदान आहे. सर्वीकडे निश्चितच आपण ब्लॅक स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळा लुक दरम्यान देण्याचा प्रयत्न इथे मात्र विष्णू दादा आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाचं कौतुक मित्रांनो आपल्याला करावंच लागेल. अप्रतिम अशा पद्धतीची जे मात्र सजावट केली आहे आणि त्याचबरोबर हे जे व्यासपीठ आपण पाहतो, समालोचन कक्ष पाहतो, सुसज्ज अशा पद्धतीचं व्यासपीठ दरम्यान इथे मात्र दिले आहे. आणि पहिल्या दिवशी निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटक म्हणून जे पाहुणी मंडळी इथे मात्र लाभलेली होती आणि इतकं मोठं व्यासपीठ का तयार केलं जातं त्याचा खरं तर अंदाज तिकडे मात्र आला. खूप मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी इकडे अतिथीगण होते आणि त्यानंतर उद्घाटनाचा फार मोठा सोहळा मित्रांनो पार पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा काही संपलाय. 2 षटकांच्या अंती धावपलकावर धावा आहेत 17 आणि यानंतर 22 धावांची खरं तर गरज असेल. 18 चेंडूंचा काही येणं यानंतर शेष आहे. 18 चेंडू 22 धावा असं समीकरण. यावेळेस 6 चेंडू हे पंच खरं तर हेरतील आणि हेच अपेक्षित होतं. निश्चितच पंचांचा एक हात समांतर येतो याचाच अर्थ हा चेंडू नो घोषित केला जातो. आणि कोणत्याही पद्धतीने ॲडव्हान्स क्रिकेटमध्ये तुम्ही जर नो चेंडू हाताळत असाल तर त्यानंतर येणारा चेंडू हा फ्री हिट इथे मात्र दिला जातो. याही वेळेस फ्री हिट इथे मात्र दिला जाईल. आतापर्यंत विचार केला तर तिसरं षटक रोशनजी वजे सुरई आपण इथे मात्र क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती आहे आपण इतरत्र कुठेही न थांबता सरळ व्यासपीठावर या आणि इथे बसून निश्चितच या सामन्यांचा आनंद घ्या. तिसरं षटक खरं तर सुरू आहे आणि तिसऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत 3 नो बॉल इथे मात्र हाताळले गेलेले आहेत. क्रमांक 4चा गोलंदाज दीपेश. इथेही मोठा फटका खेळायचा आहे. ब्लाइंड स्ट्रोक दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ज्या पद्धतीची उसळी घेणं या चेंडूने अपेक्षित होतं ती उसळी इथे मात्र या चेंडूला घेता आली नव्हती आणि म्हणूनच फलंदाज बॅकफुटवर जाऊन निश्चितच ग्लान्स करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. चेंडूफाईचा संपर्क आला नाही, शरीराचा वेध घेतला गेला आणि 1 धाव दरम्यान इकडे मात्र अंकित झाली. एका धावेबरोबर धावफलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकता माझे साथी स्कोरर नंदू पाटील माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. धावफलकावर यावेळेस धावा आहेत 19. गोलंदाज तयार दीपेश. इथे अक्षरशः खोदून काढलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रेट ड्राईव्ह दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव इथेही या धावपलकावर अंकित केली जाईल. आणि क्रिकेट खेळत असताना निश्चितच फलंदाज म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. जर चेंडू खराब असेल तर त्या चेंडूवर एखादा मोठा फटका मारण्याची चेष्टा किंवा प्रयत्न केलाच पाहिजे आणि तो मारलाच पाहिजे. परंतु ज्यावेळेस निश्चितच चांगला चेंडू असतो त्यावेळेस त्याला सन्मान देणं खरं तर आपलं काम आहे. याही वेळेस तेच केलं गेलं. 1 धाव आली. गोलंदाज तयार असतील. इथे फुलटॉस आहे. फुलटॉस आहे. जोरदार दाद मागितली गेली. पंच कोणत्या पद्धतीने सहमती दर्शवत नाहीत आणि
एक धाव इथेही या चेंडूवर इथे मात्र अंकित केली जाईल. निश्चितच ओम साई धाबा अंजूर वर्सेस आगासन या दोन संघांदरम्यानचा सामना आपण पाहतो. सर्व खेळाडूंसाठी निश्चितच त्यांच्या माहितीसाठी आपण बीमर आणि रनआउट या दोन गोष्टींसाठी खरं तर फक्त आणि फक्त रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त आणि फक्त बीमरसाठी आणि रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू इथे मात्र घेऊ शकता. अदरवाईज लेग बिफोरसाठी रिव्ह्यू इकडे मात्र अवेलेबल नाही आहे. गोलंदाज तयार असतील दीपेश. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, पायाचा क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अप्रतिम झेल इथे मात्र टिपला जातोय. गडी क्रमांक पहिला इथे मात्र बाद होतोय आगासन या संघाचा. ते 3 दिवसापासून आपण ऐकतोय स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून आणि डीजे ऑपरेटर थोडे मुडी आहेत. निश्चितच ज्या पद्धतीने त्यांचा मूड निश्चितच तयार होतो त्या पद्धतीचं संगीत मित्रांनो आपण ऐकत असतो. त्या पद्धतीचं संगीत ते आपल्याला ऐकवत असतात. गोलंदाज दीपेश तयार असतील. या अगोदरच्या चेंडूवर एक गडी बाद झाला, चांगला झेल टिपला, निल्सन याला मैदान सोडावं लागलं. अशा पद्धतीने ते मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला ठेवावा लागेल. ग्राउंड फिल्डिंग त्याचबरोबर कॅचिंग फिल्डिंग फार महत्त्वाची असते. गोलंदाज दीपेश तयार असतील. या षटकामध्ये अजूनही एखादाही मोठा फटका आला नाही. इनफॅक्ट या इनिंगमध्ये यावेळेस स्विच अटेम्प्टेड आहे. चांगल्या पोझिशनमध्ये फलंदाज आले नव्हते. डायरेक्ट हिट जरूर झाला परंतु ही धाव इथे मात्र कंप्लीट मांडली जाईल. एक धाव इथे आली आहे. चिकी सिंगल इथे मात्र घेतली गेली. धावफलकावर 1 ने बाद होत असताना 22 धावा यावेळेस धावफलकावर असतील. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 39 धावांचं लक्ष आहे आणि असं वाटत होतं कुठेतरी की 39 धावा आहेत. मला असं वाटतं की 3 ते 4 षटकांमध्ये हा सामना कदाचित फिनिश होऊ शकतो. परंतु अंजूर संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. फुलटॉस आहे. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. डीपमधून क्षेत्ररक्षक येतात. काऊ कॉर्नर रिजनमधून त्यांना यावं लागतं. एका टप्प्याने चेंडू अडवला जातो. फेक केली जाते. तोपर्यंत एक धाव इकडे अंकित केली जाईल. धावफलक 1 ने वाढत असताना आपण पाहतोय 23 धावा यावेळेस धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अंती 23 धावा धावफलकावर आहेत. गडी बाद झालाय 1 आणि 39 धावांचा पाठलाग करताना आगासन संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना मित्रांनो आपण पाहतो यानंतर निश्चितच इक्वेशन आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. मला असं वाटतं 12 चेंडू आणि 16 धावांची यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ते आगासन संघाला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहेत. तोपर्यंत जाऊया डीजे प्रोप्रायटर स्वप्नील यांना सुमधुर संगीत ऐकवण्याची एक संधी देऊया. तुझ्या पुढे ना मी कालच बोले उज्ज्वल निकम पण फिक्का बाई.
प्राचारित केला जातोय. लागोपाठचा निश्चितच तसा पाहिलं तर 5वा, पण 4थं षटक यानंतर सुरू होईल. 4था गोलंदाज दरम्यान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल आणि प्रत्येक गोलंदाज वेगळा आहे. खरं तर यानंतर अंतिम षटकासाठी किती धावा राहतात आणि त्यावेळेस कर्णधार कोणाकडे जबाबदारी देईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. गोलंदाज तयार असतील. जयेश 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. सामना रंगतदार अवस्थेत जाण्याच्या स्थितीला आहे. यावेळेस 6 चेंडू आहे उजव्या यष्टीच्या बाहेर इथे मात्र पिच केला जातोय आणि गोलंदाजाची थॉट प्रोसेस इथे क्लिअर होते. गोलंदाजाने ठरवलंय की अशा पद्धतीने मला गोलंदाजी करायची आहे. कोणत्या पद्धतीचा मोठा रूम जागा आहे ते मात्र द्यायची नाही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी आणि थोड्याफार अंतराने फरकाने इथे मात्र ते एक्झिक्युशन आहे थोडं चुकलं, थोडी मिस्टेक झाली, मार्जिनली मिस्टेक आणि गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार असेल. जयेश इथे पदल आली त्याचा वापर केला. वन ड्राईव्हचा चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट जर तिथे मात्र निशाणा साधता आला असता तर कुठेतरी अडचणीमध्ये यावं लागलं असतं. फलंदाजाला एक धाव इकडे कंप्लीट झाली. एका धाब्याने धावफलक एकने वाढलाय. 25 धावा यावेळेस धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावा धावफलकावर आहेत. 39 टार्गेट असताना हा संघ उतरलाय. गोलंदाज तयार असतील. जयेश इथे फुलटॉस आहे समोर ठेवलंय. गॅप मध्ये जाऊन निश्चितच चेंडू लँड होतोय. एका टप्प्याने चेंडू आडवून फेकी करेपर्यंत याही वेळेस एक सिंगल इकडे अवेलेबल असेल ती घेतली गेली. 26 धावा याच बरोबर धावफलकावर लागलेले आहेत. एकेरी दुहेरी धावा आल्या तर निश्चितच हा सामना जिवंत राहील आणि शेवटच्या षटकापर्यंत नंदूजी पोचलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि तेव्हा खरी रंगत या सामन्यामध्ये निर्माण होईल. गोलंदाज तयार असतील. जयेश पुन्हा एकदा यावेळेस हा फटका मोठा आहे. जेल घेण्याचा प्रयत्न चांगला. झेल सोडला जातो. पाहायचंय या परिस्थितीमध्ये जर हा झेल झाला असता तर सामन्याला एक वेगळी कलाटणी तिथे मात्र देता आलेच ती क्षेत्ररक्षकाला. परंतु निश्चितच प्रयत्न चांगले होते. अनसक्सेसफुल अटेम्प्ट त्या फिल्डरचा पाहायला मिळाला आणि यावेळेस अशा पद्धतीचे झेल खरं तर घेतले पाहिजेत. कारण तुम्ही जो सामना तुमच्यापासून फार दूर होता तो सामना तुम्ही तुमच्या समीप आणलेला आहे आणि त्यामध्ये चुरस निर्माण केली आहे. यावेळी 100% देणं खरं तर आपलं प्रत्येकाचं काम आहे. गोलंदाज तयार असतील. जयेश इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपण पाहतो. धावबाची संधी नाही. इथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. फेकी थोडी स्वेअर राहिली. पैकी ऑन द टार्गेट असती तर निश्चितच याही वेळेस एक वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला असता. या दोन्ही वेळेस खरं तर कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाजाचं करण आणि विराज गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली धावगती त्याने तिथे मात्र कायम ठेवलेली आहे आणि खूप वेगाने खरं तर धावावं लागतं. ज्यावेळेस तुम्हाला 6 स्टंपच्या मध्ये धावावं लागतं, एखादी धाव पूर्ण करावी लागते, त्यानंतर पुन्हा टर्न व्हावं लागतं. हे टर्न करत असताना किंवा धावत असताना बॅट कोणत्या हातामध्ये पकडायची, ती कशी पकडायची, या सगळ्या गोष्टींचं खरं तर एक सायन्स असतं आणि त्याला तितकं महत्त्व या हल्लीच्या क्रिकेटमध्ये दिलं जातं. 30 धावा धावफलकावर आहेत. 9 धावांची यानंतर गरज असेल. जयेश तयार इथेही समोर ठेवलाय. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि 1च्या जागेवर इथे मात्र 2 धावा दिल्या गेलेल्या आहेत. आता मात्र बॉडी लँग्वेज कुठेतरी पडलेली खालवलेली पाहायला मिळते आपल्याला. ओमसाई ढबा अंजूर संघाचे फाईट त्याने फार उत्तम आणि अप्रतिम दिले, यामध्ये कोणतीही तीळ मात्र शंका नाही. चांगल्या पद्धतीने तितक्या धावा इथे मात्र धावफलकावर नसतानाही गोलंदाजाने अजूनपर्यंत एकही मला असं वाटतं षटकार किंवा चौकार खाल्लेला नाही. कौतुक असेल. गोलंदाज तयार याही वेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षण आत्ता चांगलं झालंय आणि 1 धाव दरम्यान याही वेळेस धावफलकावर अंकित केली जाईल आणि या एका धावेबरोबर नेल्सन धावसंख्या आपण पाहतो 33 धावा धावफलकावर आहेत आणि यानंतर आता सामना आपल्याला पाहायचा आहे. 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण या मैदानामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आणि कसा असणार आहे हा सामना मित्रांनो, आपण जर विचार केला ज्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 39 धावा डिफेंड करायच्या होत्या, 2 नो बॉल इनफॅक्ट 3 नो बॉल हाताळले गेलेले आहेत, एक वाईड चेंडू हाताळला गेलेला आहे आणि तरी सुद्धा एकही मोठा फटका नाही, एक चौकार नाही, एक षटकार नाही. गोलंदाजांचं कौतुक निश्चितच झालंच पाहिजे आणि ते आपण प्रत्येक जण करणारच आहोत. पाहायचं यानंतर आता जे झाले ते सगळं विसरावं लागेल. हत्ती गेलेले आणि त्यानंतर उरलेले शेपूट आहे त्या शेपटाला फार महत्त्व द्यावं लागेल. 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावर असेल तोपर्यंत जाऊया डीजे स्वप्नीलच्या माध्यमातून एक सुरेल संगीत ऐकूया.
गोलंदाज तयार असेल. क्रमांक 5 साठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. साहिल नावाचा गोलंदाज आहे. खरं तर पर्याय जास्त होते. मला असं वाटतं साहिल याने दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दीपेश याने 6 धावा खर्च केल्या होत्या. पाहायचा निर्णय साहिलकडे हे षटक सोपवण्याचा कितपत योग्य असेल. 6 चेंडू 6 धावा. मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गवासी दिनकर शेठ आणि आत्माराम अप्पा स्मृती चषक. चांगल्या पद्धतीने निश्चितच पहिला सामना आणि या सामन्यामध्ये रंगत प्राप्त करून देत असताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय नेक टू नेक फाईट आतापर्यंत राहिले. गोलंदाजाची कामगिरी खऱ्या अर्थाने चांगली राहिले. पाहायचे गोलंदाज तयार असतील क्रमांक 5 साठी साहिल. हा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू इथे मात्र टाकला गेलेला आहे. ऑफस्टमच्या बाहेरची लाईन इथे मात्र दिली जाते. कोणताही मोठा फटका खेळण्यासाठी रूम इथे मात्र दिला जात नाही. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एकही मोठा फटका आला नाही. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीला आवर्जून बोलावंसं वाटतं. 5व्या षटकामध्ये आपण आहोत आणि एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत इथे मात्र मारण्यामध्ये सक्सेसफुल ठरले नाहीये त्या आगासन संघाचे निश्चितच फलंदाज. गोलंदाज तयार असेल. 5 चेंडू 5 धाबा असं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ हार मानायला खऱ्या अर्थाने तयार नाहीत. पाहायचंय गोलंदाज तयार असतील साहिल. इथेही समोर ठेवले, हलका हाताने खेळून काढलाय. एक धाव असेल, दुसरीसाठी जातील का पाहायचंय. नाही, यावेळेस धावाची संधी आणि पंचांनी निश्चितच इकडे मात्र रिव्ह्यू साठी विचारणा केली आणि सॉफ्ट सिग्नल इथे मात्र पंचांचा आम्हाला मिळालेला होता आणि सॉफ्ट सिग्नल आउट होता. पाहायचंय आमचे क्रमांक 3 चे पंच आमच्या सोबत आहेत. इथे शहानिशा करतील कशा पद्धतीने ग्राउंड क्लिअर झालंय की नाही झालं याची शहानिशा केली जाईल. चांगलं टेलिकास्ट दरम्यान जीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर एव्हिडन्स चांगला असेल आणि ठोस एव्हिडन्स असेल तर निश्चितच पंचांच्या निर्णयाच्या विरोधात जावं लागेल. इथे मात्र पंचांच्या बरोबर जात आहेत आणि गडी बाद होतोय. एक धाव करायची होती आणि एक धाव करत असताना गडी क्रमांक दुसरा बाद होतोय. तो आगासन या संघाचा, आगासन संघाला लागलेला हा दुसरा धक्का. या निश्चितच स्पर्धेचा नियम आहे की ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला निश्चितच जे टार्गेट आहे ते पूर्ण करावंच लागेल एनी व कंडिशनमध्ये. आपण पाहिले धावपलकावर धावा आहेत 35 आणि मला असं वाटतं 4 धावांची यानंतर गरज असेल. या षटकातील 2 चेंडूंचा इथे मात्र खेळ झालाय आणि या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ यानंतर खरं तर येणं शेष आहे. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेस भला मोठा फलंदाज मैदानामध्ये मार्गक्रमण करतोय ज्याचं निश्चितच फार मोठं नाव आहे केजू मुंडे आणि ह्या नावाविषयी परिचय खरं तर देण्याची कोणत्याही पद्धतीची गरज नाही. टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्याने बऱ्याच वर्षापासून आपल्या नावाचा दबदबा इथे मात्र निर्माण केलाय, ठसा निर्माण केलाय आणि तो असाच होत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. गोलंदाज तयार साहिल. 4 चेंडू 4 धावा. इथे यावेळेस समोर ठेवलाय, अगदी खोदून काढायला लागलेला आहे. एक धाव इथे अवेलेबल असेल. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. अगदी घाईने इथे मात्र त्या चेंडूवर ते आले आणि चांगल्या पद्धतीने कलेक्शन केलं आणि फेकी केली. एक धाव इकडे असेल. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानामध्ये या पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिला सामना अशा पद्धतीने रंगतदार जर होत असेल तर आजचा दिवस कसा असेल याची चाहूल मित्रांनो आपल्याला लागते. 3 चेंडू 3 धावा जर इथे मात्र रोखल्या तर साहिल निश्चितच नायक ठरणार आहे. तो ओम साई ढाबा अंजूर या संघाचा. गोलंदाज तयार असतील साहेब. 3 चेंडू 3 धावा. केजीएस साठी फुलटॉस आहे. इथे मोठा फटका आला नाही. पाहायचं एक असेल की 2. क्षेत्ररक्षण झालंय. पाहायचंय धावबाची संधी. यावेळेस इथे मात्र 2 धावा कंप्लीट असतील आणि 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच विजय प्रस्थापित केला जातोय तो आगासन या संघाकडून. जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं अभिनंदन असेल आणि गोड कौतुक असेल. खरं तर त्या कौतुकास पात्र कामगिरी निश्चितच कामगिरी केली आहे ती ओम साई ढाबा अंजूर संघाच्या सर्व सहकार्याने. गोलंदाजांचं खरं तर विशेषतः कौतुक असेल. हार्ड लक, टफ लक सागर, अक्षय, साहिल, दीपेश. आणि या सामन्याच्या सामनावीराकडे निश्चितच मित्रांनो आपण अगदी थोड्या अवधीमध्ये जाणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत, यानंतर